अभी यहाँ बीजेपी को रिप्रेजेंट हमारे बसवगढ़ पाटिल यत्नाल रिप्रेजेंट करते हैं यहाँ पे। वो बीजेपी का झंडा वही लेके फिरते बीजापुर में। वो उनका तो अकाउंटेबिलिटी सेंट्रल गवर्नमेंट प्रोजेक्ट के लिए जीरो है। अभी तो आजकल वो अपने पार्टी के अगेंस्ट ही पड़े हाथ धो के कांग्रेस तो मजा ले रहा है बैठी है। तो देखो बीजेपी को आप सेंट्रल गवर्नमेंट एमपी वोट करके और एमएलए भी बीजेपी को वोट करके आप देख सकते हो रोड का गुदली पूजा भी नहीं हो रहा आजकल। क्यों बोलो, बीजेपी एमएलए है, फंड नहीं आते करके एमएलए साहब तो बीजापुर से गायब है पूरा। एमबी पाटिल भी सचिव भी यहाँ पे अकाउंटेबिलिटी लेना पड़ता है, क्योंकि सचिव बने नहीं, सचिव के अंदर पूरा डिस्ट्रिक्ट रहता है, तो डिस्ट्रिक्ट के अंदर ही आता है ब्रिज पूरा, तो उनको भी अकाउंटेबिलिटी लेना पड़ता है। उसके बाद नेक्स्ट एमएलए इतना का तो है ही, क्योंकि एमएलए है सिटी का। एमपी काम का नहीं है, जिगजन की काम तो घंटा कुछ करता भी नहीं है वो। और एमएलए इतना तो फरार है बीजापुर से, क्या बोलते हो क्या भाग गया करके बोल सकते हो आप, बीजापुर से है, बीजापुर में है ही नहीं वो बंदा है। तो ऐसे लोगों को लेके हमें बीजेपी आदमी का बीजेपी को बोलना पड़ेगा। अभी ಮೂಲಭೂತ ಸೌಕರ್ಯ ಏನಾಗಿದೆ, ಮೂಲಭೂತ ಸೌಕರ್ಯ ಹೇಳ್ತಾ ಇಲ್ಲ ನಾವು ನೋಡ್ರಿ, ಮೂಲಭೂತ ಸೌಕರ್ಯ ಭಾಳ ಇದೆ, ಅದು ನಾವು ಹೇಳಂಗಿಲ್ಲ. ಬಟ್ ರಾಜಕಾರಣಿಗಳು ಬಕೆಟ್ ಹಿಡಿಬೇಡ್ರಿ ದಯವಿಟ್ಟು. ರಾಜಕಾರಣಿಗಳ ಬಕೆಟ್ ಹಿಡಿದ್ರೆ ನಿಮ್ಗೆ ಮೂಲಭೂತ ಸೌಕರ್ಯ ಸಿಗುದಿಲ್ಲ, ಕುಡಿಲಿಕ್ಕೆ ನೀರನ್ನು ಸಿಗುದಿಲ್ಲ ನಿಮಗೆ. ನಿಮಗೆ ಸರ್ಕಾರಿ ಶಾಲೆ ಹೊಯ್ಕೋತ ಹೋದು ಸುಮಾರು ಮೂಲಭೂತ ಸೌಕರ್ಯ ಇದಾರೆ ಹೇಳಂಗಿಲ್ಲ, ಬಟ್ ನೀವು ತಿಳ್ಕೊರಿ, ನೀವು ರಾಜಕಾರಣಿಗಳ ಬಕೆಟ್ ಹಿಡಿದ್ರೆ ನಿಮ್ ಕೆಲಸ आपके ऊपर ये लाइक कमेंट शेयर करेंगे, समझो ये ब्रिज का कुछ कर सकते हैं। और सेंट्रल गवर्नमेंट प्रोजेक्ट जीरो है, उसका क्या तो काम हो सकता है। बीजेपी देखो बीजापुर हमारा सिटी नहीं है करके बोलता है बीजेपी, इतना आके सिर्फ धांधल करके बीजापुर से निकल जाता है। कुछ जीरो डेवलपमेंट काम कर रहे हैं इतना आजकल बीजापुर में एमएलए होके। एमपी तो मैं देखो रमेश जड़ंगी इतने साल से कुछ भी नहीं किया है, आगे भी करने वाला नहीं है, करूंगा भी नहीं करके बोलता है। उतना घमंड है उस बंदे को। स्वागत है आपका यस न्यूज़ कर्नाटक एक्सप्रेस में। मैं आपके साथ सुफियान हूँ। आइए आज की खबर पर नजर डालते हैं। यस न्यूज़ में आप सभी दर्शकों का स्वागत है। मैं आपके साथ इलियास बड़ेगर। जैसा कि आप देख सकते हैं कि आज हम शहर बीजापुर के जो स्टेशन रोड है वहाँ पर जो बहुत ही पुराना ब्रिज है, जिस पर शायद कई पीढ़ियाँ यहाँ पर सफ़र कर चुकी हैं, उस ब्रिज के पास हम मौजूद हैं। ऐसे तो ये ब्रिज ब्रिटिशों द्वारा, अंग्रेज़ों द्वारा बनाया गया है और ये काफ़ी मजबूत ब्रिज भी है, लेकिन यहाँ पर पिछले कई दिनों से जो ब्रिज की जो साइड में जो दीवारें होती हैं वो टूट गई हैं। अब हो सकता है कि आने वाले दिनों में इस टूटी हुई जगह से कोई गिरकर यहाँ पर हादसा हो सकता है, या कोई रात के अंधेरे में या कोई ओवरटेक करते समय यहाँ पर एक बड़ा हादसा होने की संभावना व्यक्त की जा रही है। इसी विषय को लेकर आज हमारे साथ हेरिटेज एक्टिविस्ट अमित और हमजा मौजूद हैं। आइए हम उनसे बात करते हैं। तो हमने जाके देखा अभी वो ऊपर क्या है मामला। आप देख सकते हो कि वो पूरा गिर चुका है, मतलब रात में लाइट भी नहीं है ऊपर, कोई जाके टकराए समझो ब्रिज के नीचे ही गिर जाता हो। तो ये एक बहुत ही इररिस्पॉन्सिबल बोल सकता हूँ मैं, जो ये ब्रिज को मेंटेनेंस भी कुछ नहीं किया इसका, मैं देख रहा हूँ। और एक ग्रिल क्या तो लगा है ऊपर, ग्रिल सिर्फ वहाँ टॉप में लगा है, दूसरी जगह नहीं है। दूसरी जगह देखो वहाँ भी लोग जाते हैं, ब्रिज बहुत नीचे है, कोई ज़रा फास्ट है तो भी गिर सकता है। तो मिनिमम देखो आजकल 18% जीएसटी लेती है हर एक चीज़ के ऊपर, खाने के ऊपर लेके एक गरीब एक भीख मांगने वाला आदमी भी 18% जीएसटी भर रहा है आज के दिन है। तो एक सेंट्रल गवर्नमेंट प्रोजेक्ट है ये, इसको कुछ मेंटेनेंस जीरो है इसका। बीजापुर का मैं बोलूँ देखो जो सेंट्रल गवर्नमेंट प्रोजेक्ट है बीजापुर में सब जीरो स्टेट में है। अभी जो ये रेलवे स्टेशन भी बना है वो अच्छी तरीके से काम कंप्लीट नहीं हुआ, भी ओपनिंग कर छोड़े, अभी भी काम चला है उसका। और कौन सा भी देखो आप जो सेंट्रल गवर्नमेंट के प्रोजेक्ट है बीजापुर में वो आधा साधा ही चला है अभी। अब पॉलिटिशियन का नाम लेना चाहिए तो देखो ये कैसा होता है, सेंट्रल गवर्नमेंट प्रोजेक्ट मतलब हमें एमपी का नाम लेना पड़ता है रमेश जिजणगी के। पर मैटर क्या है कि रमेश जिजणगी सबको मालूम है कि अब्सेंट एमपी बोल सकता हूँ मैं उनको, अब्सेंट एमपी मतलब वहाँ राज्य लोकसभा में भी वो अब्सेंट है और बीजापुर में भी अब्सेंट है।
और बीजेपी के नाम से, मोदी के नाम से उनको वोट मिला है। तो इस सिचुएशन है हमारा। अभी यहाँ बीजेपी को रिप्रेजेंट हमारे बसंगवाड़ा पाटिल यत्नाल रिप्रेजेंट करते हैं यहाँ पे। वो बीजेपी का झंडा वही लेके फिरते बीजापुर में। वो उनका तो अकाउंटेबिलिटी सेंट्रल गवर्नमेंट प्रोजेक्ट के लिए जीरो है। अभी तो आजकल वो अपने पार्टी के अगेंस्ट ही पड़े हाथ धो के। कांग्रेस तो मजा ले रहा है बैठ के, इनका झगड़ा क्या चला करके। तो देखो बीजेपी को आप सेंट्रल गवर्नमेंट एमपी वोट करके और एमएलए भी बीजेपी को वोट करके आप देख सकते हो रोड का गुदली पूजा भी नहीं हो रहा आजकल। क्यों बोलो, बीजेपी एमएलए है, फंड नहीं आते करके एमएलए साहब तो बीजापुर से गायब है पूरा। सर अब वो आपने देखा कि ब्रिज दोनों तरफ से टूट गया है। हाँ। कभी भी कोई भी खतरनाक हादसा हो सकता है, ऊपर से कोई गिर सकता है। हाँ। तो इसका जिम्मेदार आप किसे मानेंगे? देखो जिम्मेदार बहुत ये है, ये क्या बोलूं मैं, मेन सेंट्रल गवर्नमेंट रमेश जी नहीं आते हैं, देखो सचिव भी आते हैं, एमबी पाटिल भी, सचिव भी यहाँ पे अकाउंटेबिलिटी लेना पड़ता है। क्योंकि सचिव बने नहीं, सचिव के अंदर पूरा डिस्ट्रिक्ट रहता है, तो डिस्ट्रिक्ट के अंदर ही आता है ये ब्रिज पूरा, तो उनको भी अकाउंटेबिलिटी लेना पड़ता है। उसके बाद नेक्स्ट एमएलए इतना का तो है ही, क्योंकि एमएलए है सिटी का। उसके बाद देखो कमिश्नर आते हैं, डीसी आते हैं। देखो मिनिमम ये लोग लाखों का जो सैलरी लेते हैं, लाखों का कार लेके फिरते हैं यहाँ बीजापुर में, तो उनका तो बेसिक है, करना चाहिए। हम अभी ये बोलने के बाद किसके ऊपर प्रेशर डालना चाहिए मुझे भी समझ नहीं आ रहा। क्यों बोलो, एमपी काम का नहीं है, जिगजण की काम तो घंटा कुछ करता भी नहीं है वो। और एमएलए अपना तो फरार है बीजापुर से, क्या बोलते हो, क्या भाग्य करके बोल सकते हो आप, बीजापुर से है, बीजापुर में है ही नहीं वो बंदा है। तो ऐसे लोगों को लेके हमें बीजेपी आदमी का बीजेपी को बोलना पड़ेगा। अभी देखो एमबी पाटिल सचिव जरा गौर लिए तो भी उनके ज्यूरिस्डिक्शन अंदर ऑफिशियली नहीं आए तो भी करना चाहिए काम, मिनिमम तो करना चाहिए। सुरक्षा के लिए। हाँ करना चाहिए। देखो सचिव है, एक गरीब आदमी भी जीएसटी भरता है 18% जीएसटी, तो करना चाहिए मिनिमम। सर अभी अब यहाँ पर जो ब्रिज की आपने हालत देखी तो वहाँ पर ना तो कोई टूटा हुआ टूटा है बोल के साइन बोर्ड भी नहीं लगा है। और यहाँ पर हजारों लोग ऐसे जाते रहते हैं। अगर किसी तरह से समझो एक हादसा हो जाएगा तो लोकल प्रशासन में कौन जिम्मेदार होगा आपके हिसाब से? मतलब पीडब्ल्यूडी है या कॉर्पोरेशन पर इसका जिम्मेदार चलाएंगे या जिला प्रशासन पर इसकी जिम्मेदारी होगी? देखो एक बात बोलता हूँ मैं, अब ये रोड हम जो ठहरे नहीं साइड में रेलवे स्टेशन को जाता है वहां तक रोड बनाए, ये सेंट्रल गवर्नमेंट रेलवे को रिलेटेड है करके छोड़ दिए। रेलवे वहां से सीसी रोड बनाए, ये रोड ऐसे ही छोड़ दिए, कुछ काम किए नहीं इसका, ऐसे ही छोड़ दिए। तो वो लोग क्या बोलते हैं, इस एरिया जो यहाँ का जो एरिया है रेलवे का बोलते हैं सेंट्रल, तो हम कुछ नहीं करेंगे। तो वो लोग उनके ऊपर ही डाल रहे हैं, जिम्मेदारी रेलवे के ऊपर ही आएगा। जो ब्रिज बने देखो यहाँ का, देखो वहाँ जो बेगम तालाब के पास ब्रिज है वो भी बर्बाद हो रहा है, अभी खड्डे पड़े उसके ऊपर बहुत सारे, वहाँ पे भी एक्सीडेंट हो रहे हैं रोज। तो इसकी जिम्मेदारी सीधे बीजापुर के जो रेलवे अधिकारी हैं। हाँ रेलवे, देखो क्या जो एमपी है रमेश जिजणगी, जो एब्सेंट एमपी है, एब्सेंट एमपी रमेश जिजन की जो उन्हीं का ही जिम्मेदारी है, उन्हीं की वजह से काम हो रहा है। एक एब्सेंट एमपी है वो बंदा ओपनली बोलता है कि मैं मोदी के नाम से वोट लेता हूँ, मैं तो कुछ वोट मांगने भी आने वाला भी नहीं, मुझे वोट दो भी नहीं। 30 या 4th या 3rd टाइम जीत के आया वो बंदा, फिर भी इतना घमंड है उस बंदे को। तो ऐसा हालत है उनका। ये ब्रिज शायद ಬ್ರಿಟಿಷ್ लोग बनाया है, ಬ್ರಿಟಿಷ್ ಕಟ್ಟಿದ್ದಾರೆ, ಎಷ್ಟು ವರ್ಷ ಅದು ಗೊತ್ತಿಲ್ಲ, ಸುಮಾರು ವರ್ಷ ಅದು ಬ್ರಿಟಿಷ್ ಕಟ್ಟಿದ ಬ್ರಿಡ್ಜ್ ಇದು. ಆಕ್ಚುಲಿ ಸದ್ಯಕ್ಕೆ ಡೆಮೊಲೇಷನ್ ಮಾಡಲೇಬೇಕಿದು ಬ್ರಿಡ್ಜ್, ಯಾಕಂದ್ರೆ ಸಿಟಿ ಬೆಳೀತಾ ಇದೆ, ಟ್ರಾಫಿಕ್ ಜಾಸ್ತಿ ಆಗ್ತಾ ಇದೆ. ಇವಾಗ ಇದು ಬ್ರಿಡ್ಜ್ ಎಲ್ಲಿಂದ ಸ್ಟಾರ್ಟ್ ಮಾಡ್ಬೇಕಂದ್ರೆ ಏನ್ರದು ಕಾಲನಿ ಹೆಸರು ಏನ್ರಿ ಹಿಂದ್ಗಡೆ ಕೆಳಗೈತಲ್ಲ, ಅಲ್ಲಾಪುರ ಅಕ್ಷಿ ಇಲ್ಲ ಕೆಳಗಡೆ ರೈಲ್ವೆ ಕಾಲನಿ, ಇಲ್ಲಿಂದ ಬ್ರಿಡ್ಜ್ ಸ್ಟಾರ್ಟ್ ಮಾಡಿದ್ರೆ ಸೀದಾ ಕಸ್ಬಾ ಹೋಟೆಲ್ ಅವ್ರಿಗೆ ಹೋಗ್ಬೇಕು. ಯಾಕೆ ಹೇಳ್ತೀರಿ ಅಂದ್ರೆ ಇವಾಗ ಟ್ರಾಫಿಕ್ ಜಾಸ್ತಿ ಆಗ್ತಾ ಇದೆ, ಬೆಳೀತಾ ಇದೆ ನಗರ. ಮತ್ತೆ ಇದು ಅಲ್ಲಿ ಗೋಳಗುಮ್ಮಟ ಒಳಗಡೆ ಟೂರಿಸ್ಟ್ ಹೋಗ್ತಾರಲ್ರಿ, ರೈಟಿಗೆ ಹೋಗ್ತಾರೆ, ಅಲ್ಲಿ मतलब ಡೈವರ್ಟ್ ಒಳಗಡೆ ಹೋಗ್ಬೇಕಂದ್ರೆ ಬ್ರಿಡ್ಜ್ ಬೇಕು, ದೊಡ್ಡ ಬ್ರಿಡ್ಜ್ ಬೇಕಿಲ್ಲಿ. ಮತ್ತೆ ಈ ಕಡೆ ಹೋಗ್ತಾರೆ, ಇದು ರೈಲ್ವೆ ಇಂದ ಬರ್ತಿರಲ್ಲ, ಹಿಂಗೆ ಹೋಗಿ ಲೆಫ್ಟ್ ಹೋಗ್ತಾರೆ, ಮೇಲೆ ಹೋಗ್ತಾರೆ, ಅಲ್ಲಿ ಟ್ರಾಫಿಕ್ ಕಂಜೆಕ್ಷನ್ ಆಗ್ತದೆ. ಟ್ರಾಫಿಕ್ ಗೊತ್ತಾಗ್ತಾ ಇಲ್ಲ ಇಲ್ಲಿ. ವಿಷಯ ಅಂದ್ರೆ ತುಂಬಾ ಕಷ್ಟ ಆಗ್ತಾ ಇದೆ ಜನರಿಗೆ. ಈಗ ನೀವು ಸಿಂಧಿಗೆ ಹೋಗ್ಬೇಕು, ಈಗ ಲೆಫ್ಟ್ ಟರ್ನ್ ಮಾಡಿರ್ತೀರಿ, ಆ ಕಡೆಯಿಂದ ಗಂಚೌಕದಿಂದ ಬರ್ತಾರೆ. ಹೀಗಾಗಿ ವಿಜಯಪುರದ ನಗರದ ಟ್ರಾಫಿಕ್ ವ್ಯವಸ್ಥೆನೂ ಹಳ್ಳ ಹಿಡಿದಿದೆ. ಯಾವ ಕಡೆ ಹೋಗ್ಬೇಕು ಅಂತ ಗೊತ್ತಾಗ್ತಾ ಇಲ್ಲ.
ನೋಡ್ರಿ ಈಗ ಸದ್ಯಕ್ಕೆ ನಾನು ಇದು ಏರಿಯಾ ಇದೆ ಅಲ್ರಿ, ಗೋಲ್ಗುಮಜ್ ಇದೆ ಮತ್ತು ಗೋಲ್ಗುಮಜ್ ಪೊಲೀಸ್ ಸ್ಟೇಷನ್ ಇದೆ. ನನ್ಗೆ ಅನಿಸ್ತಾ ಇದೆ ಇದು ನಾಲ್ಕಣ್ಣ ತಾಂಡ ಆಗ್ಬಿಟ್ಟಿದೆ. ಟೋಟಲಿ ಹೇಳ್ಬೇಕಂದ್ರೆ ನಾಲ್ಕಣ್ಣ ತಾಂಡ ತರ ಕಾಣ್ತಾ ಇದೆ. ಯಾರು ವಾರಸ್ದಾರು ಯಾರಿಗೆ ಹೇಳ್ಬೇಕು ಅಂತ ಗೊತ್ತಾಗ್ತಾ ಇಲ್ಲ. ಇವಾಗ ಆಕ್ಚುಲಿ ನೋಡ್ರಿ, ನಮ್ಮ ಉಸ್ತುವಾರಿ ಸಚಿವರು ಎಂ ಬಿ ಪಾಟೀಲ್ರು ಅವರು ತುಂಬಾ ಒಂದು ದೊಡ್ಡ ವ್ಯಕ್ತಿಗಳು. ಅವ್ರಿಗೆ ಮತ್ತೆ ನಮ್ಮ ಯತ್ನಾಳ್ ನಾವು ಹೇಳಕ್ ಬಯಸ್ತೇವೆ. ಯಾಕಂದ್ರೆ ಬೇರೆಯವರು ಎಲ್ಲಿದಾರ ಗೊತ್ತಿಲ್ಲ, ಮಂಗ ಮಾಯಾಗಿ ಬಿಟ್ಟಿದ್ದಾರೆ. MP ಯಾರ್ದಾರ ಗೊತ್ತಿಲ್ಲ, ನಮ್ಗೆ ಇದು ಗೊತ್ತಿಲ್ಲ ಅಂತೇವು. ಯಾಕಂದ್ರೆ ಅವ್ರು ಕೆಲಸನೇ ಮಾಡಂಗಿಲ್ಲ, ಬರಂಗಿಲ್ಲ. ಸರ್, ಈಗ ಪ್ರಸ್ತುತ ಸನ್ನಿವೇಶಕ್ಕೆ ಬರೋಣ. ಈ ಬ್ರಿಡ್ಜ್ ಏನ ಈಗ ಬೀಳ್ಲಿಕ್ಕೆ ಒಂದು ಇದಕ್ಕೆ ಬಂದಿದೆ. ಆ ಕಡೆನೂ ಗೋಡೆ ಬಿದ್ದಿದೆ, ಈ ಕಡೆನೂ ಗೋಡೆ ಬಿದ್ದಿದೆ. ಅದು ಯಾವ ಬೇಕಾದ್ರೂ ಏನಾದ್ರು ಒಂದು ದೊಡ್ಡ ಒಂದು ಆಕ್ಸಿಡೆಂಟ್ ಆಗ್ಬಹುದು. ಇದಕ್ಕೆ ನೇರ ಕಾರಣ ಯಾರು ನಿಮ್ ಪ್ರಕಾರ ಆಗ್ಬಹುದು? ನೋಡ್ರಿ, ನೇರ ಕಾರಣ ಅಂದ್ರೆ ಎಲ್ಲಾ ರಾಜಕಾರಣಿಗಳ ಕರ್ತವ್ಯ. ಯಾಕಂದ್ರೆ ಅವರು ಮೇನ್ ಜನರು ಹೊಟ್ಟು ತಗೋತಾರಲ್ಲ, ಜನರಿಗೋಸ್ಕರ ಅದು ಬ್ರಿಡ್ಜ್ ಇದೆ. ಜನರು ಹೊಟ್ಟು ತಗೋತಾರ ಅಂದ್ರೆ ಎಲ್ಲಾರು ಜವಾಬ್ದಾರಿನೇ. ಎಲ್ಲಾರು ಅಧಿಕಾರಿಗಳು ಜಿಲ್ಲಾಧಿಕಾರಿನ ಜವಾಬ್ದಾರಿ ಇದೆ. ಇವಾಗ ಸದ್ಯಕ್ಕೆ ನೋಡ್ರಿ, ಇವಾಗ ಇದು ಯುನೆಸ್ಕೋ ಆಗ್ಬೇಕಾಗಿತ್ರಿ ಗೋಲ್ಗುಮಜ್. ಈಗ ಎಂ ಬಿ ಪಾಟೀಲ್ ಏನಂದ್ರೆ ಯುನೆಸ್ಕೋ ವರ್ಲ್ಡ್ ಹೆರಿಟೇಜ್ ಸೈಟ್ ಆಗ್ತಿತ್ತಂದ್ರು. ಅಲ್ರಿ, ಬೇಸಿಕ್ ಮಾಡ್ತಾ ಇಲ್ಲ ನೀವು. ಬೇಸಿಕ್ ಈಗ ಯುನೆಸ್ಕೋ ವರ್ಲ್ಡ್ ಹೆರಿಟೇಜ್ ಸೈಟ್ಗೆ ಬೇಸಿಕ್ ನೋಡ್ರಿ, ಇಲ್ಲೆಲ್ಲ ನೋಡ್ರಿ ಆಸ್ತಿ ವ್ಯವಸ್ಥೆ. ಈಗ ಗೋಲ್ಗುಮಜ್ ಸುತ್ತಮುತ್ತಲು ಪರಿಸರ ಚೆನ್ನಾಗಿ ಮಾಡ್ಬೇಕಿಲ್ಲ. ಈಗ ನೀವು ಪರಿಸರ ಚೆನ್ನಾಗಿ ಮಾಡಿದ್ರೆ ಅದು ಯುನೆಸ್ಕೋ ಆಗ್ತೈತಿ. ನೀವು ಪರಿಸರನೇ ಬೇಸಿಕ್ ಮಾಡ್ತಾ ಇಲ್ಲ ಗೋಲ್ಗುಮಜ್ಗೆ, ಹೇಗಾಗ್ತೈತಿ? ಮತ್ತೆ ಇವಾಗ ನೋಡ್ರಿ, ಫಾರಿನ್ ಟೂರಿಸ್ಟ್ ಟೋಟಲಿ ಬಂದ್ ಆಗಿದ್ರಿ ಬಿಜಾಪುರಕ್ಕೆ ಬರೋದು. ಯಾಕಂದ್ರೆ ಇನ್ಫ್ರಾಸ್ಟ್ರಕ್ಚರ್ ಇಲ್ಲ. ಫಾರಿನ್ ಟೂರಿಸ್ಟ್ ಟೋಟಲಿ ಕಟ್ ಆಗಿದೆ. ಬದಾಮಿಯಿಂದ ಸೀದಾ ಗೋವಾಕ್ ಹೋಗ್ತಾರೆ. ಇದ್ರೆ ಎಲ್ಲಿ ಮಿಸ್ಟೇಕ್ ಆಗೈತಿ? ಫಾರಿನ್ ಟೂರಿಸ್ಟ್ ಯಾಕೆ ಬರ್ತಾ ಇಲ್ಲ? ಯಾರ ಕೆಲಸ ಇದು ನೋಡೋದು? ಎಂ ಬಿ ಪಾಟೀಲ್ ಕೆಲಸ. ಅವ್ರು ಎಲ್ಲ ನೋಡ್ಬೇಕು, ಜಿಲ್ಲಾಧಿಕಾರಿನೂ ಕೆಲಸ. ಮುಂಚೆ ನೀವು ಇದ್ದಾಗ ಎಷ್ಟು ಫಾರಿನರ್ಸ್ ಬರ್ತಿದ್ರು ಟೂರಿಸ್ಟ್. ಇಲ್ಲಿ ಬಂದಾಗ್ಯಾರಲ್ರಿ, ಯಾಕೆ ಬಂದಾಗಪ್ಪ ಟೂರಿಸ್ಟ್ ಬರ್ಲಿಕ್ಕೆ? ಅಲ್ಲಿ ಸರಿಯಾಗಿ ವ್ಯವಸ್ಥೆ ಇಲ್ಲ. ಸರಿಯಾದ ನೋಡ್ರಿ ಏರ್ಪೋರ್ಟ್ ಈಗಾಗಿದೆ ಏರ್ಪೋರ್ಟ್, ಬಟ್ ಇನ್ನೂ ಓಪನಿಂಗ್ ಆಗ್ತಾ ಇಲ್ಲ. ಇಲ್ಲಿ ಗೌರ್ಮೆಂಟ್ ಡಬಲ್ ಡಕ್ಕರ್ ಬಸ್ ಬೇಕ್ರಿ. ಅಂಬಾರಿ ಅಂತ ಹೇಳಿ ಮೈಸೂರಿಗೆ ಬಿಡ್ತಾರಲ್ರಿ, ಅದು ಡಬಲ್ ಡಕ್ಕರ್ ಬಸ್ಗಳು ಬರ್ಬೇಕು. ಇಲ್ಲಿ ಎಲ್ಲ ಪ್ಲಾನ್ಸ್ ಬೇಕ್ರಿ, ಪ್ಲಾನ್ಸೇ ಇಲ್ಲಿ ನಗರದ್ದು. ಹೀಗಾಗಿ ಪ್ರಾಬ್ಲಮ್ ಆಗ್ತಾ ಇದೆ ನೋಡ್ರಿ. ಮತ್ತೆ ನಮ್ಮ ಸ್ಮಾರಕಗಳು ಹೆರಿಟೇಜ್ ಏನಾಗ್ತಾ ಇದೆ ಅವತ್ತಂದ್ರೆ, ಗೋಡಾನ್ ಮಾಡ್ತಿದಾರ. ಗೋಡಾನ್ ಎಲ್ಲಿದೆ? ಗೋಡಾನ್ ಗೊತ್ತಿದೇನ್ರಿ ನಿಮ್ಗೆ? 7 ಮಂಜಿಲ್ಕ್ ಹೋಗ್ರಿ, ಅಲ್ಲಿ ಕುರ್ಚಿ ಪಲಂಗ ಹುಚ್ಚು ಐತಿದಾರ ಅಲ್ಲಿ. ಮತ್ತೆ ಕಸ ಅವೆಲ್ಲ ಪೇಪರ್ಸ್ ಹೋಗಿಕತ್ತಾರೆ. ಅಲ್ಲಿ ಗೋಡಾನ್ ಆಗ್ಬಿಟ್ಟಿದೆ 7 ಮಂಜಿಲ್. ಮತ್ತೆ ನೀವು ಹೆರಿಟೇಜ್ ಕಿಮ್ಮತ್ತೇ ಇಲ್ಲ, ನಿಮ್ಗೆ ಮಾಡೋದೇ ಬೇಕಾಗಿಲ್ಲ ಅಂದ್ರೆ ನೀವು ಹೇಗೆ ಟೂರಿಸಂ ಬೂಮ್ ಮಾಡ್ತೀರಿ? ನಿಮ್ ಜವಾಬ್ದಾರಿ ಇಲ್ಲ, ಎಲ್ಲರೂ ರಾಜಕಾರಣಿಗಳ ಜವಾಬ್ದಾರಿ. ನಾವು ಓಟ್ ಹಾಕ್ತೇವೆ ನಿಮಗೆ. ಜಿಲ್ಲಾಧಿಕಾರಿ ಹಾಗೂ ರಾಜಕಾರಣಿಗಳು, ಬಿಜಾಪುರದ ಎಷ್ಟು ರಾಜಕಾರಣಿಗಳು ನೋಡ್ರಿ, ಎಲ್ಲರ ಜವಾಬ್ದಾರಿ ಇದೆ ಪ್ರವಾಸೋದ್ಯಮ ಬೆಳೆಸ್ಬೇಕಂತೇಳಿ. ನಿಮ್ಗೆ ಬೆಳೆಸ್ತಾನೆ ಇಲ್ಲ, ನಿಮ್ಗೆ ಬೇಕಾಗೂ ಇಲ್ಲ. ಸರ್, ಈಗ ನಿಮ್ ಪ್ರಕಾರ ನೀವು ಹೇಳಿದ ಮಾತು ನೋಡಿದ್ರೆ ಏನೈತಿ, ಒಂದ್ ದೊಡ್ಡ ಆಕ್ಸಿಡೆಂಟ್ ಆದ್ಮೇಲೆ ಅವ್ರು ಒಂದು ಎಚ್ಚರ ಆಗ್ತಾರೆ. ಇಲ್ಲಿವರೆಗೆ ಎಚ್ಚರ ಆಗಲ್ಲ. ಇಷ್ಟೇ ಹೇಳಕ್ ಬಯಸ್ತಾರೆ. ಯಾಕಂದ್ರೆ ಅವ್ರು ಎಲ್ಲಿವರೆಗೆ ದೊಡ್ಡ ಘಟನೆ ಆಗ್ಬೇಕು ಬಿಜಾಪುರ, ಅವಾಗ ಹೌದೇನಂತ ಅವ್ರು ಅವಾಗ ಬರ್ತಾರೆ. ಈ ತರ ಇದೆ ಬಿಜಾಪುರದ ಸ್ಥಿತಿಗತಿ. जो ये ब्रिज का जो खस्ता हालत है उसके बारे में बात किया है. देखो, जो ये सिचुएशन है नहीं, जो रोड बम्पर का जो काम हो गया, क्यों बोलो, वो लोकल डिस्ट्रिक्ट एडमिनिस्ट्रेशन मतलब DC कमिश्नर के अंडर था, वो हो गया. पर ये जो मैटर है नहीं, सेंट्रल प्रोजेक्ट में आता है. तो यहाँ पे जो अकाउंटेबिलिटी है नहीं, MP रमेश जिगजणगी, सचिव MB पाटिल और MLA यत्नाळ जो फरार है बीजापुर से, तो इनके ऊपर पूरा ये जिम्मेदारी है. इसको देखो, आप वीडियो को लाइक कमेंट शेयर करेंगे समझो, फिर तभी कुछ कर सकते हैं वो लोग, कुछ कोशिश कर सकते हैं. नहीं तो ये लोग क्या करते हैं, हर बार देखा हूँ इतने, मैं बोलना भी नहीं चाहता उनको वर्ड है, दूसरे डिपार्टमेंट के ऊपर डाल के चुप बैठ जाते हैं. ये जो ब्रिज है वो सेंट्रल गवर्नमेंट प्रोजेक्ट जो बीजापुर में नहीं, जीरो है. तो आपके ऊपर ये लाइक कमेंट शेयर करेंगे समझो, ये ब्रिज का कुछ कर सकते हैं. और सेंट्रल गवर्नमेंट प्रोजेक्ट जीरो है, उसका क्या तो काम हो सकता है. बीजेपी देखो, बीजापुर हमारा सिटी नहीं है करके बोलता है बीजेपी. यत्नाळ आके सिर्फ धांधल करके बीजापुर से निकल जाता है. कुछ जीरो डेवलपमेंट काम कर रहा है यत्नाळ आजकल बीजापुर में MLA होके. MP तो मैं देखो रमेश जिगजणगी इतने साल से कुछ भी नहीं किया है, आगे भी करने वाला नहीं है, करूंगा भी नहीं करके बोलता. उतना घमंड है उस बंदे को. मैं आप लोगों के ऊपर ही डिपेंड है. देखो, आप लाइक कमेंट शेयर करेंगे तो वो MP जिगजणगी का घमंड तोड़ेगा. तुम ही लोग उस बंदे का घमंड तोड़ सकते हो, यत्नाळ का घमंड तोड़ सकते हो, तुम्हारे हाथ में है. मैं तुम्हारे ऊपर विश्वास करता हूँ कि घमंड उस बंदे का तोड़ेंगे. ಇನ್ನೊಂದು ಬಿಜಾಪುರ ಜನತೆಗೆ ರಿಕ್ವೆಸ್ಟ್ ರೀ, ಬಿಜಾಪುರ ಜನತೆಗೆ ಎಲ್ಲರಿಗೆ ರಿಕ್ವೆಸ್ಟ್ ಮಾಡ್ತೀನಿ. ಯಾಕಂದ್ರೆ ಬಿಜಾಪುರ ಜನತೆ ಮುಂದೆ ಬಂದು ಸಪೋರ್ಟ್ ಮಾಡಿದ್ರೆ ಇಂಥವ್ ಕೆಲ್ಸಕ್ಕೆ ರೀ, ನಮ್ಮ ನ್ಯೂಸ್ ಮಾಡೋರು ಎಸ್ ನ್ಯೂಸ್ ಆಗಲಿ, ಎಷ್ಟು ಮಂದಿ ಜನ ಮುಂದೆ ಬರ್ತಾರಲ್ಲ ಹೇಳಲಿಕ್ಕೆ, ಅವ್ರಿಗೆ ಸಪೋರ್ಟ್ ಮಾಡಿದ್ರಕ್ಕೆ ಇನ್ನೂ ಭಾಳ
ಮೂಲಭೂತ ಸೌಕರ್ಯ ಏನ ಇದೆ, ಮೂಲಭೂತ ಸೌಕರ್ಯ ಹೇಳ್ತಾ ಇಲ್ಲ ನಾವು. ನೋಡ್ರಿ ಮೂಲಭೂತ ಸೌಕರ್ಯ ಭಾಳ ಇದೆ, ಅದು ನಾವು ಹೇಳಂಗಿಲ್ಲ. ಬಟ್ ರಾಜಕಾರಣಿಗಳು ಬಕೆಟ್ ಹಿಡಿಬೇಡ್ರಿ ದಯವಿಟ್ಟು. ರಾಜಕಾರಣಿಗಳ ಬಕೆಟ್ ಹಿಡಿದ್ರೆ ನಿಮ್ಗೆ ಮೂಲಭೂತ ಸೌಕರ್ಯ ಸಿಗುದಿಲ್ಲ, ಕುಡಿಲಿಕ್ಕೆ ನೀರನ್ನು ಸಿಗುದಿಲ್ಲ ನಿಮಗೆ. ನಿಮಗೆ ಸರ್ಕಾರಿ ಶಾಲೆ ಹೊಯ್ಕೋತ ಹೋದು ಸುಮಾರು ಮೂಲಭೂತ ಸೌಕರ್ಯ ಹೇಳಂಗಿಲ್ಲ. ಬಟ್ ನೀವು ತಿಳ್ಕೊರಿ, ನೀವು ರಾಜಕಾರಣಿಗಳ ಬಕೆಟ್ ಹಿಡಿದ್ರೆ ನಿಮ್ ಕೆಲಸ ಏನೂ ಆಗುದಿಲ್ಲ. ಬಿಜಾಪುರದಲ್ಲಿ ಬೆಲೆ ಏರಿಕೆ ಭಾಳ, ಉದ್ಯೋಗ ಇಂಥವೆಲ್ಲ ಭಾಳ, ಅದೆಲ್ಲ 108 ಹೇಳಂಗಿಲ್ಲ. ತಿಳ್ಕೊರಿ. आपने सुना कि यहाँ की जो तमाम व्यवस्था के जिम्मेदार यहाँ के जितने भी पॉलिटिशियन वो हैं और जितने भी यहाँ के जो अधिकारी हैं वो भी इसके सीधे सीधे जिम्मेदार हैं। और उनका कहना है कि एक हेरिटेज सिटी होने के बावजूद भी यहाँ पर कोई एक सही व्यवस्था नहीं है। आज ब्रिज टूट गया है, हो सकता है आने वाले दिनों में बहुत बड़ा हादसा होने के बाद ही प्रशासन जागेगा। तो हमें भी इंतज़ार रहेगा कि प्रशासन जल्द से जल्द इस दीवार को बनाएगा या किसी हादसे के होने के बाद ही ये उसकी नींद जागेगी। इस तरह की और खबरें देखने के लिए देखते रहिए एस न्यूज़ चैनल। ಯಾವುದೇ ಹೊಸ ಸುದ್ದಿಯನ್ನ ನೋಡಲು ನಮ್ಮ ಎಸ್ ನ್ಯೂಸ್ ಕರ್ನಾಟಕ ಎಕ್ಸ್‌ಪ್ರೆಸ್‌ನ ನೋಡ್ತಾ ಇರಿ. ಹಾಗೆ ನಮ್ಮ ಚಾನೆಲ್‌ನ ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಮಾಡಿ, ಬಾಜು ಇರುವ ಬೆಲ್ ಐಕಾನ್ ಅನ್ನ ಕ್ಲಿಕ್ ಮಾಡಿ. ಹಾಗೆ ನಮ್ಮ ಚಾನೆಲ್‌ನ ಲೈಕ್ ಮಾಡಿ, ಶೇರ್ ಮಾಡಿ. ನಮ್ಮ ನಡೆ ಸತ್ಯದ ಕಡೆ.